मी खूप एक्स्ट्रीम लेवलला एक्सायटेड आहे कारण का ह्या वर्षी मी भिक्षा मागून प्रकट सोहळा हा करते आहे. तर खूप जास्त म्हणजे खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. नमस्कार मंडळी, मी आहे सिद्धी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. तर आता मी थोडं ऑइलिंग केलं आहे तर ते इग्नोर करा कशी दिसत असेल तर येस, उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन. तर जसं लास्ट टाइम मी सेलिब्रेट केलं होतं तसं मी ह्याही वर्षी करणार आहे स्वामींचा प्रकट दिन सोहळा. आणि मी खूप एक्स्ट्रीम लेवलला एक्सायटेड आहे कारण का ह्या वर्षी मी भिक्षा मागून प्रकट सोहळा हा करते आहे. तर खूप जास्त म्हणजे खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. आणि येस, ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. एक मिनिट, मी जरा AC लावले तर बंद करते. ओके, तर मी ऑलमोस्ट आमची सगळी तयारी झाली आहे. टोप वगैरे सगळं झालं आहे, सगळं म्हणजे सगळं अपडेट. फक्त मला उद्या जाऊन 56 भोग आम्ही लास्ट टाइम जसे चढवलेले तसे चढवणार. आणि उद्या फक्त मला स्वीट्स आणायचे ठेवायला, बाकी माझं सगळं झालं आहे ऑलमोस्ट. तर येस, खूप लोक येणार आहेत आणि आम्ही ह्यावेळी थोडा मोठा करणार आहोत. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आधी, आम्ही करणार नव्हतो कारण का माझी आजी आता रिसेंट ऑफ झाले 2-3 महिने झाले. तर माझं असं मम्मीचं असं होतं की नको करूयात आपण. मी म्हटलं ठीक आहे चालेल, 1 वर्ष स्किप करूयात आणि केलं तर मग आपलं घरच्या घरी 4 लोकांना फक्त बोलूयात आजूबाजूवाल्यांना जेवायला. बट तुम्हाला विश्वास पण नाही होणार या गोष्टीचा. ज्या दिवशीपासून मी म्हणते की यार की स्वामींचं आपण नाही करणार आहोत, मनात एक ते विचार, ह्या सगळ्या गोष्टींनी 2 दिवस सलग स्वामी स्वप्नात येत होते. तर मी म्हटलं कधी देव स्वप्नात येणं ही थोडी वेगळी गोष्ट आहे. तर मी म्हटलं नाही. मी मम्मीला लगेच गावी, आता मम्मी शिमग्यासाठी गेली होती, मी लगेच मम्मीला कॉल लावला. आणि हा आत्ता व्हिडिओ मी 12:30ला शूट करते, सो मी ही गोष्ट सांगते ही खरी आहे. मम्मीला म्हटलं मम्मी नाही आपण करूयात कारण का माझी इच्छा आहे, तर मला करायचं आहे. तर हा सोहळा मी त्याकरता भिक्षा मागून केला आहे. खूप जणांनी भिक्षा दिली, खूप जणांनी पैसे दिले आणि ह्या सगळ्यांना खूप थँक्यू. आणि सगळ्यांना स्वामी खूप 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 काही देऊ. आणि ज्यांना पॉसिबल नाही झालं त्यांनाही खूप जास्त आशीर्वाद देऊ दे. तर उद्या येस एक्सायटेड आहे मी. आणि उद्याचं जर तुम्हाला दाखवणारच आहे कारण का मी आता सकाळी आम्ही 4ला उठणार आहोत. ऑलरेडी 12:30 झालं तर मी झोपणार आहे. लास्ट टाईमसारखी मला झोप नाही येणार आहे. रिद्धी आणि पप्पा जाणार आहेत सकाळी 4 वाजता फ्लावर्स आणायला दादरला, कारण का फ्लावर्सचं थोडं डेकोरेशन करायचं आमचं चालू आहे. त्याकरता मला डेकोरेशन एक डोरला करायचं होतं, बट ते पॉसिबल नाही झालं. मला कोणी म्हणजे भेटलंच नाही ते असं करायला. आणि जे सांगत होते ना ते खूप जास्त सांगत होते, 3,500 पासून स्टार्टिंग आणि एकदम बेसिक. मला तसं नको हवं होतं. मी म्हटलं ठीक आहे चल आपण ट्रेडिशनली जातोय, सो ट्रेडिशनलीच करूया थोडं. मग जे काही उद्या आणणार ते मी तुम्हाला दाखवेन. आणि खूप जास्त एक्सायटेड आहे, मजा येणार आहे. तुम्हीही नक्की या. आता हा व्लॉग येईपर्यंत लेट झाला असेल, पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी असेच सगळ्यांच्या पाठीशी राहोत. मम्मी आणि पप्पांचं जे काही मनोगत आहे ते मी तुम्हाला उद्या दाखवेन कारण का आत्ता जस्ट सगळे झोपायला गेलेत. पप्पा स्टील काम करतात बट मम्मी झोपली आहे, तर मी त्या दोघांचं एकत्र घेईन. आणि रिद्धीला पण विचारूया तिचा ह्या वर्षीचा एक्सपिरियन्स काय आहे आणि कसं आहे. कारण काहीच प्लॅन नव्हतं, 12 दिवसाआधी ठरलंय की आपण करणार आहोत आणि उद्याचा दिवस आलाय. येस, आणि मी जिथे राहते तिथे समोर एक्झॅक्टलीच माझ्याच समोर स्वामींचं मठ आहे. सो मी खूप टचवूड आहे की स्वामी अगदीच माझ्याजवळ आहेत. ते ॲक्च्युली आहेत आणि असणार आहेत कायम. जसं ते म्हणतात भिवू नकोस की मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे खूप खूप सारे अनुभव आहेत माझ्या लाईफमध्ये, खूप म्हणजे खूप जास्त, मी सांगूच नाही शकत. स्वामी एक वेगळा रोल प्ले करतात माझ्या लाईफमध्ये.
एक्स्ट्रीम काहीतरी वेगळी फिलिंग आहे माझी त्यांच्यासोबत. तर नाही माहिती, पण येस, प्रत्येक माझ्या गोष्टीत मला साथ देतात. जर माझं चुकत असेल तर ते मला कधीच साथ नाही देत, आणि जर मला काही करायचं असेल तर ते नक्की माझ्या पाठीशी राहतात. आणि आत्ता जस्ट ह्या दिवसात मी जेव्हापासून स्वामींचं सगळ्या गोष्टी म्हणजे प्रकट दिनाच्या गोष्टींची तयारी चालू झाली आहे, त्या दिवसापासूनची जी माझ्या सोबत घडलेल्या काही गोष्टी अनुभव आहेत, हे मी नक्कीच तुमच्यासोबत नंतर ह्या ब्लॉगनंतर शेअर करेन, कारण का हेही सांगणं मला तुम्हाला गरजेचं वाटतं. तर येस, एक्साइटमेंट खूप वेगळी आहे. माझी बडबड ऐकल्याबद्दल खरंच थँक्यू. आता ऑइलिंग करणार आहे, थोडंफार केलं, मम्मीला केलं, सो ते मी पटकन असं लावून घेतलं. आता मी ऑइलिंग करते, कारण का मी सकाळी मास्क लावून मग हेअर वॉश करणार आहे, कारण का थोडी वाट लागली आहे हेअर्सची, म्हणजे ड्राय झालेत थोडेफार. तर आपण आता रिद्धीला एकदा विचारूयात, तिचं सगळं झाल्यावर अंतरून की तिचं काय आहे. आणि माझी मावशी आणि मामी येणार आहेत गुजरातवरून. सो गाईज, तुम्ही गेस करू शकता की किती स्ट्रॉंग पॉवर आहे स्वामींची, की अगदीच आज ठरलं की ते येणार आहेत उद्या आणि ते येत आहेत. सो खूप छान वाटतंय. आता आपण रिद्धीला विचारूयात. तर रिद्धी उद्या सकाळी जाणार आहे 4 वाजता, आणि नंतर तिकडून ऑफिसला जाणार आहे, कारण का तिचं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का आता सध्या तिने खूप सुट्ट्या पण घेतल्यात आणि पॉसिबलच नाही मंथ एंड असल्यामुळे. सो ती हाफ डे येणार आहे. तुला काय वाटतं, आपण जेव्हापासून मी सांगितलं तुला की आपण प्रकट दिन साजरा करतो, तुला काय वाटलं? चांगलं वाटलं. एवढंच? नाही, जेन्युअनली सांग, तुझी रिॲक्शन काय होती? म्हणजे आपण करणार नव्हतो हे तुला माहिती होतं, मग त्याच्यानंतर तुझं काय? चांगलं वाटतं असं, म्हणजे खूप जण येतात, फॅमिली वगैरे का घरी असेल तर चांगलं वाटतं. येस, आम्हाला फॅमिली एकत्र येऊन काहीही साजरं करायचं असेल तर आम्हाला खूप एक्साइटमेंट असते. स्पेशली आमची मामाची फॅमिली आणि आमच्या पप्पांची फॅमिलीतून माझं एकच पर्सन माझा आहे, माझी आत्या. मी सांगू शकते तुम्हाला हे. पप्पा आम्हाला सांगायला लागले आईस. हो ठेवलं. तर मी पाणी भरून ठेवते फ्रीजमध्ये, कारण मी म्हटलं मी ज्यूस आणलं, म्हणजे एक टँग आणलाय आणि कोकम सरबतचं सिरप आणलंय. तर मी म्हटलं चहा म्हणजे कोणी ना कोणी पाणी वगैरे तर असणारच. काय म्हणताय आई ग? तर काय झालं? तर येस, तर तेच म्हटलं चहा कॉफी कोणालाच नको, कारण एक तर खूप गरमी आत्तापासूनच वाढली आहे. तर मग कोकम सिरप आणि मी टँग आणलं. तर म्हटलं थंड बर्फ वगैरे आणि पाणी वगैरे जर केलं तर बेस्ट आहे, कारण का कोणी आलं, कारण का जेवण बनवायला वगैरे लेडीज येणार आहेत ना आमच्या. तर त्यांना पण म्हटलं तेच दे. आणि सकाळी नाश्त्याला मम्मीला म्हटलं मग पोहे किंवा मग खालून काहीतरी आणता येईल, कारण माझा तर उपवास आहे. सो पारायण होईपर्यंत माझं 21 अध्यायांचं पारायण मी करणार आहे. हे माझ्या मम्मीचं ना होतच नाही आहे गाईज, प्लीज. आता माझ्या मम्मीने 4थ्यांदा पप्पांना बेडरूममधून बाहेर पण ठेवलंय चेक करायला काही गोष्टी. आणि गरमी एवढी वाढली आहे ना, बाप रे. असं थोड्या वेळ जरी बाहेर गेलं ना तरी खूप गरम होतं. आता मी संध्याकाळी जाऊन फ्रूट्स वगैरे आणले, जे काही उद्या लागणार. 11 फळं आणली आहेत, कारण का छप्पन भोगमध्ये चढवायला लागतात. सो ते 11 झाले आहेत. उद्या हे आणेन मी, काय ते काय म्हणतात मी विसरली. अच्छा, स्वीट्स जे तुम्हाला सांगितलं, स्वीट्स आणेन उद्या दुपारी जाऊन आणेन. आणि त्याच्यानंतर काही लोक देणार आहेत, सो ते पण. आणि घरी मम्मी खूप काय बनवणार आहे जेवणाचं, थोडं स्पेशल सगळ्यांसाठी आम्ही करणार आहोत. आपलं हिरवा वाटाण्याची भाजी, भात, डाळ, कोबीची भाजी आणि पापड, लोणचं आणि शेवयाची खीर असं मेन्यू आहे. बट स्वामींना नैवेद्यासाठी सगळंच बनवणार आहे, म्हणजे सगळ्याच भाज्या थोड्या म्हणजे वांग, बटाटा, फरं, काय घेवडी अँड ऑल, हे सगळं.
पालेभाजी वगैरे. तर तेच आता म्हणजे पप्पू दादरला जाते. काय केस झालेत ना यार, हे बघ ना, हे काय, हे ॲक्च्युली मी एक ट्रीटमेंट घेतलेली ना आणि मी कसं असंच बांधून ठेवतं, सो त्यामुळे आता हे वॉश केलं ना हे परत असं स्ट्रेट होईल. तर माझे केस छान आहेत आणि येस चालेल. आता झोपते मी, झोप तर नाही येणार आहे पण ह्यांना सकाळी 4ला जायचं आहे आणि आम्हाला पण मम्मीला आणि मला तयारी करायची आहे, कारण आता पुरणपोळीचं सारण बनवून ठेवलं आहे, उद्या बाकीच्या गोष्टी करू. खूप बडबडते ना, ठीक आहे तर जाते मी. बाय गाईज, गुड नाईट. भेटू आपण उद्या सकाळी. मी डायरेक्ट हे लोक जाताना दाखवेन. जर मी झोपलेली असेल तर मी डायरेक्ट हे लोक आल्यावर दाखवेन, पण मला उठावंच लागेल 4ला, कारण का मम्मीला पण हेल्प करावं लागेल. बाय गाईज, लॉट्स ऑफ लव्ह. भेटू आपण आणि मला सकाळी आहे ना शीट मास्क पण लावायचं आहे, कारण की मी काहीच नाही करत, तुम्हाला माहिती आहे, फेशियल अँड ऑल. तर शीट मास्क इट्स अ बेस्ट. इथे काहीतरी लागलं आहे का, काहीतरी लावलेलं आहे इथे, हे आधीच झालेलं. चल भेटू आपण उद्या. बाय गाईज, झोपते आता मी, नंतर डार्क सर्कल्स येतील. आणि माझी स्वीटी बघते. स्वीटीला नाही आवडत आमच्या हात वगैरे लावलेला, बट कोणी आलं की लगेच ती असं त्यांचं स्मेल वगैरे घ्यायला जाते. चलो बाय 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 बाय, बहुत बडबड होगी. गुड मॉर्निंग. आता मी तरी उठले, मम्मी रिद्धी आणि पप्पा गेले. हेअर मास्क लावला म्हणून मी अशी काहीतरी विचित्र दिसते. 4:45 झालेत, रिद्धी आणि पप्पा गेलेत, मम्मी आता उठेल. तर करूयात आपण आता. हे मला अर्धा 1 तास ठेवायचं आहे, सो त्याच्यानंतर मला वॉश करायचं आहे. तोपर्यंत काहीच नाही करू शकत आहे, सो म्हणून मला तर बसावं लागेल, टाईमपास करावा लागेल. बाकी आवरूया पटापट. 7 वाजता मला बसायचं पूजेसाठी, म्हणून चला. सो मस्त आता आंघोळ झाली आहे आणि मी सगळं बेडशीट वगैरे चेंज करायचं ते चेंज करून येते. विद्या आणि पप्पा पण आता निघाले तिकडून, तर येतील ते 6:15 झाले, सो येतील. तर मी पटकन माझी कामं आवरून घेते, कारण का मग मम्मीला तसं मला हेल्प करायला. आणि बघू काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवते. आणि छोटे मोठे क्लिप्स जसे मला कॅप्चर करायला भेटतील तसे, कारण का शूट करायला रिद्धी नाही आहे घरी, तर मलाच काहीतरी सेटअप करून करावं लागणार आहे. सो याच बघू आपण, करूया. जरी तन तुझ
हाती तुझ शिण देऊ हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू तव उपकारा जरी तनु तुझ वाहू ओ ध्वनी दालिसी इह पर नश्वर मनी उठला बाहू कवण कार्य मम जनि कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चल समसटला पाहू भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुन माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू माझी पूजा झालेली आहे. आता मी अध्याय वाचायला बसणार आहे. तर त्याला 1-1.5 तास जाईल कारण काही किती सध्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला की खूपच छान दिसतात स्वामी. ओव्हरऑल सगळी पूजा खूप छान झाली. मी तुम्हाला दाखवते, तुम्ही नक्की अध्याय झाला. पुरणपोळ्या पण केल्या. आता मी हार बनवते कारण का डेकोरेशनसाठी बाहेर पण लावायचं आहे. लावला एक मोठा, पण मला ते थोडं भरलेलं छान वाटतं. तर मी ते करते आणि मी आता मला खूप झोप येते पण झोपू नाही शकत आणि माझा उपवास आहे तर काही खाऊ नाही शकत. तर बघते मी काहीतरी करते, इझी राहते तर मग मला थोडं बेटर फील होईल. बाय. तर ते टेबल आहे चेअर घेऊन येतोय. थांबली आहे, नाही तर मला पण जायचं आता बाहेर. 56 भोगच्या गोष्टी आणायच्या, स्वीट्स आणायचं आहे. तर मी आता पटकन खाऊन घेते कारण मला फार अशी भूक लागते. तर भेटूयात आपण थोड्या वेळात. मी दाखवते तुम्हाला सगळं. तुम्ही पण एक घास खा. मीच बनवलं. माझी तयारी चालू झाली आहे. ते डाळ शिजायला ठेवते आणि बघूया आमच्या घरी काय चालू आहे. माझी मम्मी इकडे बघ किती चांगली दिसते. जाते जरा वरती. यार माझा उतार बघून तुम्हाला कळलंच असेल की माझी किती धावपळ होते. 1 मिनिट मी जरा एकदा वरती जाते मग तुम्हाला सांगते. वरती मैत्रिणीकडे आली आणि झोपली. खूप सकाळी लवकर उठतात त्याला, मग झोपत होती. आता जाते घरी. 4:30 झालेत. कधी आली आहे? 3:45ला आली आहे. 45 मिनिट झोपते. ऑलमोस्ट घरी सगळं झालंच असेल ना. तोंड वगैरे म्हणजे चालली मी आता. ऐक कशी काही फिरते मी. डोळे सुजलेत. शीट मास्क अप्लाय करते फटाफट कारण का 5:30ला तयारी करायला घ्यावी लागेल. सो बाय. मी आज नवीन साडी तयार करणार आहे. सो बघूया आपण. आज मी अशी रेडी झाली आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर कारण का ते धूप लावलं ना तर ते थोडंसं काळं दिसतं पण क्यूट.
हे काय ठेवलंय ह्याच्यामध्ये? कापूर आणि चालेल चल. ब्लॉग चालू आहे. क्लास तरी करा. हॅपी बर्थडे. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. महाराज वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. हो बाई.